नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती आणि दुपारी जवळजवळ 2:30 वाजेपर्यंत तेजी टिकून होती। त्यानंतर शेवटच्या 1 तासात मात्र मार्केटमध्ये सलग घसरण बघण्यास मिळालेली आहे। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 188 पॉईंटने घसरून 74,483 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 38 पॉईंटने घसरून 22,605 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये BSE ऑटो इंडेक्स 1.70%, रिअलिटी इंडेक्स 1.46% नी वर आहेत। BSE IT इंडेक्स 0.98% खाली आहे। BSE मिड कॅप इंडेक्स 0.49% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.10% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। महिंद्रा अँड महिंद्रा 4.57%, पॉवर ग्रिड 2.77%, श्रीराम फायनान्स 2.39%, हिरो मोटोकॉर्प 1.91%, इंडसइंड बँक 1.91% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टेक महिंद्रा 1.93%, BPCL 1.85%, JSW स्टील 1.51%, HCL टेक्नॉलॉजी 1.50% अशी घसरण आहे। आज FI ने 1072 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 1429 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। आज मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 83 रुपये 42 पैसे प्रति डॉलर असा होता। उद्या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाची मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे आपण बुधवारी पुन्हा भेटूया। धन्यवाद।